नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण होईल मित्रांनो। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की फक्त 2च दिवसात आता 100% नष्ट होणार सोयाबीन मधील तण। पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन मधील तण? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की फक्त 2च दिवसात आता 100% नष्ट होणार सोयाबीन मधील संपूर्ण तण। पण असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता फक्त 2च दिवसात 100% नष्ट होणार सोयाबीन मधील तण? मित्रांनो, आपण थंबनेल मध्ये पाहितलं मित्रांनो, आता तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल की या ठिकाणी एक पुडी आहे। या पुडीचं नाव काय मित्रांनो? स्ट्रॉंग आर्म। होय मित्रांनो, 550 रुपयाच्या आसपास मिळणारी ही 12 ग्रॅमची पुडी आहे आणि ही पुडी आपल्यासाठी तर ब्रह्मास्त्र ठरणार आहे। सोयाबीनच्या समूळ त्या ठिकाणी तणाच्या उच्चाटनासाठी या पुडीचा वापर करायचा आहे। ही पुडी जी दिलेली आहे, दाखवल्या गेलेली आहे, ही एका एकरासाठी आहे मित्रांनो। आणि ही पुडी आणल्यानंतर काय करायचे, कसं करायचे, तण कसं संपणार आणि कोणती काळजी घ्यायची मी तुम्हाला 2च मिनिटात या ठिकाणी एक्सप्लेन करतो। तर बघा मित्रांनो, आता आपण काय करतो, पाऊस चांगला झाला, आता बहुतांश ठिकाणी पाऊस चांगला झाला आहे, येत्या काही दिवसात होईल सुद्धा। तर आपण सोयाबीनची पेरणी करतो, केली। मग सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी काही जण ट्रॅक्टरनं पाळी घालतात, काही जण बैलांच्या माध्यमातून पाळी घालतात, त्या माध्यमातून बऱ्यापैकी तण कंट्रोल होते। पण याच बरोबर जर समजा आपण एक काम केलं की चला सोयाबीनची पेरणी झाली आणि त्यानंतर आपण प्रीविडीसाइड म्हणजे काय की आपलं सोयाबीन उगवण्यापूर्वी जर आपण एक औषध फवारलं, ज्याला काय म्हणतात की उगवणीपूर्वीचं तणनाशक। तर मित्रांनो, हे तणनाशक आता आपण बघितलं स्क्रीनवर, बॉ स्ट्रॉंग आर्म आहे, मार्केटमध्ये भरपूर आहे, दबोच आहे, तुम्हाला जे वापरायचं ते वापरू शकता। पण फक्त एवढं बघा की आपण जे तणनाशक वापरत आहोत ते आपल्या पिकाला या ठिकाणी चालतंय का? कारण काही जणांचे सोयाबीन सोबत तुरीचं आंतरपीक आहे, काही जण मुगाचं सुद्धा आंतरपीक कुठं कुठं घेतात। तर आपल्या पिकाला ते चालतंय का हे त्याच्यावर लिहून दिलेलं असते, त्या ठिकाणी वाचून घ्या, त्यानुसार वापर करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की हे विषारी असते, म्हणजे जिथं आपलं समजा माशांचा तलाव आहे किंवा जिथं पाणी साठतंय आणि ते पाणी जर आपले गुरंढोरं पित असतील तर त्याच्या आसपास कृपया करून फवारू नका, कारण कसं आहे शेवटी आपल्याला इथं जोखीम घ्यायचं नाही। आता फवारणी करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आपल्याला की जेवढं जास्त याच्यात पाणी असेल तेवढा याचा त्या ठिकाणी सुबक वापर होतो। आता एकराला पाणी किती लागते हे मला तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही आरामशीर पद्धतीने तेवढं कॅल्क्युलेशन करू शकता। फक्त ही जी 12 ग्रॅमची पुडी आहे ती एका एकरासाठी आहे, तिचा वापर एका एकरासाठी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। वापर कधी करायचा? तुम्ही समजा आता पेरणी केली, तिथून 48 तासांच्या आत, कारण सोयाबीनचं पीक उगवण्यासाठी साधारणतः 72 तासांचा कालावधी लागतो, पण रिस्क घ्यायची नाही म्हणून 48 तास प्रिफर केले। समजा तुम्ही आत्ता जरी या ठिकाणी पेरणी केली,
येथून तुम्ही 2-3 तास थांबा, थोडं त्या बियाणाला सेटल होऊ द्या आणि त्यानंतर एक 4-5 तास होऊन गेले तर तिथपासून म्हणजे 6 तासापासून ते 48 तासांच्या दरम्यान म्हणजे या 42 तासांमध्ये आपण कधीही फवारणी करू शकतो। या पद्धतीनं जर आपण त्या ठिकाणी सोयाबीन उगवण्यापूर्वी तणनाशकाची फवारणी केली तर एकात्मिक तण नियंत्रणाचा जो आपला एक प्रोग्राम आहे की ज्या माध्यमातून आपल्याला तण कंट्रोल करायचं त्यात आपण यशस्वी होऊ शकतो। त्यानंतर मग आपल्याला 15-20 दिवसानंतर कोणतं तणनाशक फवारायचे उगवल्यानंतर त्याच्याबद्दल मी व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी। पण तत्पूर्वी एवढी गोष्ट लक्षात घ्यावा की 12 ग्रॅम एका एकरासाठी 550च्या आसपास ही पुडी मिळते। फक्त जिथं पाणी साठते तिथं याचा स्प्रे घ्यायचा नाही आणि जसं रेफर केलेले कंपनीनुसार तसा त्याचा वापर करायचा आहे। तर आजचा हा तुमच्यासाठी असणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। मला वाटते हा व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे एक लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।